नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये। मी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद पांडे, प्रो वाइस चान्सलर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे भारत। आज ऐतिहासिक योग आलेला आहे। आज सुवर्णकांचन योग आहे। आपल्या समवेत आज आहेत परमपूज्य भाऊ महाराज निठुरकर, खास हैदराबादवरनं या ठिकाणी आलेत। गेले 4 तप महाराजांचे जवळपास 3000च्या वरती प्रवचन झालेले आहेत। 137 तीर्थक्षेत्रांमध्ये महाराजांचं भागवत कथा प्रवचन झालेलं आहे। शक्तिपाद दीक्षेचे अधिकारी, जागतिक अधिकार महाराजांना प्राप्त झालेले आहेत। गुरु परंपरा खूप मोठी आहे महाराजांची। दत्त महाराज कवीश्वरांचे महाराज अनुग्रहित आहेत आणि परमपूज्य नारायण काका महाराज इकडे यांनी जागतिक दीक्षेचा अधिकार महाराजांना दिलेला आहे। 137 देशांमध्ये महाराजांचा शिष्य संप्रदाय, शिष्य परिवार हा पसरलेला आहे। महाराज स्वतः उच्च पदस्थ, उच्च अधिकारी DRDO हैदराबाद इथे महाराजांनी सेवा दिलेली आहे। भारतीय सेवेमध्ये महाराज होते आणि तदनंतर आज समाज विकास असेल, ग्रामविकास असेल, भक्ती मार्गामध्ये श्रद्धा अधिक दृढ व्हावी यासाठी महाराजांचे अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत। महाराज, मी आपल्याला वंदन करतो, नमस्कार करतो। आपलं या विश्वशांती दर्शनमध्ये खूप खूप स्वागत आहे। हे चॅनल आज तरुणांपर्यंत आणि वेगवेगळ्या प्राध्यापकांमध्ये विश्वशांतीचं प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रमुख कार्य हे चॅनलच्या माध्यमातून होते। तुम्हाला प्रश्न विचारण्याची मी परवानगी घेतो आणि सगळ्यात मला पहिला प्रश्न महाराजांना असा विचारायचा आहे की 16 संस्काराचं जे महत्त्व आहे, आज आपल्या वेदांमधनं, उपनिषदांमधनं 16 संस्कार सांगितलेले आहेत। ते 16 संस्कार आणि त्याच्या मागचं विज्ञान काय आहे हे आज आमच्या तरुण पिढीला कळावं आणि हे संस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचावे मी महाराजांना विनंती करतो। महाराज, संस्कार रहिता हेतू तेषाम जन्म निरर्थकम। ज्या देहावर संस्कार होत नाहीत तो देह निरर्थक मानला गेलाय। जगामधले कुठलीही वस्तू संस्काराशिवाय कामाला येत नाही। सुवर्णासारखा धातू तरी जमिनीत निघाला तर तोही एकदम अलंकार म्हणून वापरता येत नाही, त्यावर संस्कार करावे लागतात। संस्कार कोणते तर दोष मार्जन, पहिल्यांदा त्यातले दोष काढून टाकणे। मिश्र धातू असतात, बरीच मिसळ असते, ते काढून टाकणे दोष मार्जन। पण दुसरी अवस्था आहे गुणाधान, त्यामध्ये गुण भरले पाहिजेत। आणि तिसरी अवस्था हीनांगपूर्ती। सुवर्णातून मळ काढून टाकला, मिश्र धातू काढून टाकले, दोष मार्जन झालं। गुणाधान, त्याला एक विशिष्ट प्रकारचा आकार देणे, हे गुण झाला आणि त्यामध्ये एक सुंदर रत्न बसवणे, हे त्याची हीनांगपूर्ती झाली। कुठलीही वस्तू संस्काराशिवाय सफल होत नाही त्याचं। पण शास्त्रकार म्हणतात की संस्कार रहिता हेतू तेषाम जन्म निरर्थकम। संस्कार झालेच पाहिजेत। मातीचा घट सुद्धा भाजल्याशिवाय कामाला येत नाही, बदरी घट तयार झाला। तसं भारतीय शास्त्राने या देहावर संस्कार व्हावेत तसे 64 संस्कार सांगितलेले आहेत। पण ते कालाच्या ओघात कुणी करत नाही, म्हणून शेवटी 16 संस्कारवर आम्ही आलो। आता या 16 संस्काराने काय होतं? प्रथम बीज गर्भ समत भवयेनो निबर्हणद्वारा असं वर्णन आहे। म्हणजे बीजशुद्धी आणि गर्भशुद्धी पहिल्यांदा। कारण इथे सुद्धा व्यावहारिक उदाहरण देता येईल की शेतीची मशागत करावी लागते आणि उत्तम प्रकारचं बीज पेरलं तर होणारी प्रजा उत्तम निघते। जसं धान्य उत्तम निघतं त्याप्रमाणे उत्तम संतती व्हावी, उत्तम देशाला नागरिक मिळावेत, याकरता हे संस्काराची सुरुवात गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन हे आईच्या पोटात असताना सगळे संस्कार केले जातात। जन्मल्यानंतर जातकर्म, नामकरण, कर्णच्छेदन हे सगळे संस्कार एक तर देहाचा विकास, आत्म्याचा विकास, चैतन्याचा विकास या सगळ्या संस्काराने होत असतो। पण संस्कार अत्यंत महत्त्वाचे। या संस्कारातून नेमकं काय होतं? आता प्रक्रिया प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, लग्नाची वेगळी आहे, मुंजीची वेगळी आहे, पण यामध्ये 3 महत्त्वाचे भाग साधले जातात: वे ऑफ थिंकिंग, वे ऑफ वर्शिप आणि वे ऑफ लाईफ। विचार प्रणाली, जीवन प्रणाली आणि उपासना प्रणाली, या 3 प्रणाली भारतीय संस्कृतीला मूल आधार आहेत। आणि या संस्कृतीवर आमची सनातन वैदिक धर्म
संस्कृती टिकलेली आहे. प्रथम विचार कसे बदलायचे, विचार करण्याकरता काय खावं काय खाऊ नये, जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जसं मन होतं तसे विचार होतात, तसे विचार होतात तसा व्यवहार घडतो. म्हणून प्रथम अंधशुद्धीपासून सगळे संस्कार सांगितलेले आहेत. विचारसरणी, उपासना प्रणाली, भगवंताच्या उपासना कशा कशा कराव्यात याबद्दल जे सांगितलं जातं ती उपासना प्रणाली. आणि जीवन प्रणाली, भारतीयांचं जीवन एका विशिष्ट चाकोरीत आहे. प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नंतर त्यामध्ये दिनचर्या कशी असावी हे सांगण्याकरता हे 16 संस्कार आहेत. यामध्ये महत्त्वाचे संस्कार उपनयन आणि विवाह हे अत्यंत महत्त्वाचे संस्कार आहेत. उपनयन, उप म्हणजे गुरुच्या जवळ घेऊन जाणे. कारण गुरुं विना ब्रह्मनान्यत सत्यम सत्यम वरानने, गुरुशिवाय ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टीमध्ये यश प्राप्त होणार नाही. म्हणून सद्गुरूंना शरण जाणे, म्हणून हा उपनयन संस्कार आहे. हा केवळ संस्कार करून चालत नाही, त्यात जे नियम सांगितले जातात त्याचं पालन केलं पाहिजे. आज एक उत्सवैक प्रधानता निर्माण झाली आहे. मुंज म्हणजे उत्सव, लग्न म्हणजे उत्सव, पण असं नाही आहे. त्यामध्ये जे भाव आहे तो भाव आला पाहिजे. म्हणून उपनयनादी संस्कार आपण करतो. त्यामध्ये व्रतबंध म्हणजे काय, जे नियम आहेत त्या व्रताचं बंधन पाळणं, उपनयन संस्कार, असे संस्कार या देहाला शुद्धी देतात आणि त्यामुळं हा देह भगवत प्राप्तीला योग्य ठरतो. म्हणून संस्काराचं अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक संस्काराचा पुढे पुढे विस्तार केला आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वेद, मग गोदान, समावर्तन आणि विवाह. हा विवाह धन्यो गृहस्थाश्रमा, गृहस्थाश्रम धन्य करण्याकरता हा गृहस्थाश्रम श्रेष्ठ मानला गेला आहे. हे 15 संस्कार आपल्या जीवनावर व्हावेत, त्यामुळे देहाची सफलता होते, संसारी सुखाचा होतो. मला एक आठवण झाली या प्रसंगी. 25 नोव्हेंबर 2009 या दिवशी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी परमपूज्य भाऊ महाराज निठुरकर यांचं व्याख्यान संस्कार आणि विज्ञान या विषयावर ठेवलं होतं. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला भाऊ महाराज त्या ठिकाणी आले होते आणि अतिशय सुंदर झालेलं व्याख्यान. आज त्याचं नुकतंच मित्रांनो आपण छोटंसं त्याच्यामधला भाग महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. जसं मी भागवत कथा 137 तीर्थक्षेत्री झाल्यात असं म्हटलं, तसंच महाराज ज्ञानेश्वरीवर तुकाराम, एकनाथ महाराज, रामदास स्वामी अशा सगळ्या संत चरित्रसुद्धा महाराजांनी प्रतिपादित केलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्रवचनं झालेले आहेत. ज्ञानेश्वरी या विषयावर मला महाराजांना मार्गदर्शन करून काही प्रश्न विचारायचे आहेत की महाराज, ज्ञानेश्वरीमधलं विज्ञान काय आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये जो शक्तिपात दीक्षेचा जो प्रयोग माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जो रेड्यावर केला होता त्याच्यामधलं विज्ञान आपण आपल्याला सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो ब्रह्मदेवश्च मुक्ताख्या ब्रह्मचित्तरा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज या भारतीय संस्कृतीमध्ये ललामभूत आहेत. त्यांनी जे ज्ञान प्रकट केलं आहे यामध्ये अध्यात्म, विज्ञान या सगळ्यांचा समावेश आहे. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधून काही विषय राहिला नाही. शेतीमध्ये शेती कशी करावी, बीजारोपण कसं करावं, इथपासून सुवर्ण निर्माण कसं करावं, एवढ्यापर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये सिद्धांत मांडले होते. आणि आज आहेत न्यूटनचा सिद्धांत हा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. सप्तरंगाचा जो वर्णन केलंय हा न्यूटनचा सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये आहे. अनेक गोष्टी आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. त्यावेळेस स्वतंत्र चिंतन केलं पाहिजे की विज्ञान किती सांगितलेलं आहे. आमच्या 700 वर्षापूर्वी न्यूटनचा सिद्धांत सांगितला, नंतर पाश्चात्यांनी सांगितला आणि आम्ही तेवढ्यात खुश झालो की न्यूटनने सिद्धांत लावला. पण ज्ञानेश्वरी पाहिलं तर जगातले सगळे सिद्धांत हे ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. म्हणून ज्ञानाची ईश्वरी असणारी ज्ञानेश्वरी ही मराठी भाषिकांतर अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये प्रथम कुठल्याच देवाला वंदन नाही आहे, ही विशेष गोष्ट आहे. बाकी प्रत्येक ठिकाणी श्री गणेशाय नमः, सरस्वत्यै नमः, गुरुभ्यो नमः चालतं. पण ज्ञानेश्वरीमध्ये कुणालाच नमस्कार नाही. स्वतःला नमस्कार सांगितला ही सगळ्यात मोठी पद्धत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये नमस्कार कोणाला आहे? आत्मस्वरूपाला नमस्कार आहे. कारण प्रत्येक व्यक्ती परमात्माच आहे ही त्यांची भावना आहे. हे विश्वची भाजे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला. तो परमात्मा स्वतःच मनुष्य आहे. तो प्रत्येक मनुष्य परमात्मा आहे.
हे सगळ्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर ठासून सांगितलेलं आहे. भगवंतांनी गीतेत ज्याप्रमाणे सांगितलंय, ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायाः तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्ति शाश्वतम्. ईश्वर सर्वभूतानां हृदये तिष्ठति. ईश्वर कुठे थांबतो? प्रत्येकाच्या हृदयकुहरामध्ये. रमण महर्षींनी सुंदर उदाहरण दिलंय. हृदयकुहरमध्ये केवलं ब्रह्ममात्रम् अहमहमिति साक्षात् आत्मरूपेण भाति. हृदि विषमनसा त्वं मज्जता चिन्वतां वा पवनचलनरोधात् आत्मनिष्ठो भवत्वम्. इतरत्र शोधायची गरज नाही. तुमच्यामध्ये परमात्मा आहे. केवळ श्वासावर लक्ष द्या आणि आत पहा, तुम्हीच परमात्मा आहात. अहम ब्रह्मास्मीची अनुभूती देणारं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. सगळ्यात मोठा सिद्धांत विज्ञान ज्ञान सांगता सांगता ब्रह्मानुभूती देणारा ग्रंथ हा ज्ञानेश्वरी आहे. म्हणून संतांनी म्हटलेलं आहे, एक तरी ओवी अनुभवावी. केवळ व्यर्थ भाराभर केले पाठांतर जोवरी अंतर शुद्ध नाही. केवळ पारायण करून जमत नाही. ज्ञानेश्वरी जीवनात उतरवावी लागते. असा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. याबद्दल एक विषय सांगतो. केरळामध्ये जेव्हा महामहिम राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्माजी यांच्यावर जायचा योग आला आणि एका वाचनालयाचं उद्घाटन होतं. उद्घाटन झालं आणि शर्माजींनी विचारलं की आपके पास ज्ञानेश्वरी है? तेव्हा त्या डायरेक्टरने विचारलं, वो क्या चीज है? आता मल्याळम माणसाला काय माहिती ज्ञानेश्वरी काय, वो क्या चीज है? तर राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्माजी म्हणाले होते, आपके पास ज्ञानेश्वरी नहीं है तो आपके पास कुछ भी नहीं. म्हणजे ज्ञानेश्वरी नाही तर काहीच नाही, इतका ज्ञानेश्वरीचं स्थान अग्रगण्य आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज या सामान्य विष्णूचा अवतार या जगत कार्याला आले होते. कारण गीता सांगितली भगवंतानी, गीता लिहिली भगवंतानी, व्यासो नारायण साक्षात. भगवंतांनी लिहिली, मग त्याच्यावर भाष्य करायचा अधिकार कुणाचा आहे? भगवंताचाच आहे. म्हणून लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. भगवंताचा अवतार ज्ञानेश्वरी येऊन त्यांनी गीतेवरचं भाष्य, जे गीतेमध्ये सांगता आलं नाही, कमी वेळात सांगितल्यामुळं ते सगळं प्रकट ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये शक्तिपात जो सांगितलेला आहे तो अद्भुत आहे. ते म्हणतात, तुम्ही काही करायची गरज नाही. शुशोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. आसन घालावं, कसं घालावं सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर काही करायला सांगितलं नाही. करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. शक्तिपात दीक्षा झाली, काही करायची गरज नाही. सद्गुरूच्या कृपेने शक्तिपात जेव्हा होतो, ट्रान्समिशन ऑफ स्पिरिच्युअल पॉवर, दैवी शक्ती जेव्हा संक्रमित होते तेव्हा शक्ती आपोआप कार्य करायला लागते. अनुभवीजे, केवळ अनुभवाचा मार्ग आहे, काही करण्याचा नाही. कारण प्रत्येक कृतीमध्ये आम्ही करतो त्यावेळी माझा मी जागा असतो. आणि जेव्हा मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नाही. प्रेम गलिया तिसा करिता मे दोन समाई. जिथे मी आहे तिथे तो नाही, पण मी गेला पाहिजे. छोड़ा नहीं खुदी को दौड़े खुदा के पीछे. छोड़ा नहीं खुदी को दौड़े खुदा के पीछे. आशा को छोड़ बंदे मुश्किल को ढूंढते हैं. सोपा मार्ग मी सोडा तर तो येईल, असा शक्तिपात मार्ग केवळ गुरुकृपेने आपोआप होतो. आणि एकदा शक्तिपात झाला की त्याला काही करायची गरज नाही. आणि यत्र शक्तिर्न पतती तत्र सिद्धिर्न भवती. जिथे शक्तिपात होत नाही तिथे कसलीच सफलता प्राप्त होत नाही, अशा शास्त्रांनी सांगितलेलं आहे. शक्तिपात हा दिव्य मार्ग आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्यावर शक्तिपात केला, काही जादू नाही केला. ती शक्ती संक्रमित केली. शक्तिपात म्हणजे काय? तेच ज्ञानशक्तीचा प्रवेशू. कोणती शक्ती? ज्ञानशक्तीचा प्रवेशू. 3 प्रकारच्या शक्ती आहेत: ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती. म्हणून आपण म्हणतो अथर्वशीर्षामध्ये त्वं शक्तित्रयात्मकः. 3 शक्ती त्या परमात्म्याच्या आहेत. आणि तेच ज्ञानशक्तीचा प्रवेशू, अज्ञानशक्तीचा निरासू. बोध उठिला स्वयंप्रकाशू शिष्य चैतन्यी. त्या शिष्य चैतन्याच्या ठिकाणी ज्ञान प्रकट होतं, आतून ज्ञान प्रकट होतं. बाकीचं पुस्तकी ज्ञान आहे, विज्ञान आहे, पण जे खरं ज्ञान आहे ते आत प्रकट होतं. तेच ज्ञान रेड्यामध्ये प्रकाशित झालं. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आत्मविद थोरावले येण्याची पंथे. एवढे आत्मवेत्ते झाले, थोरावले म्हणजे मोठे झाले, येण्याची पंथे, याच मार्गाने. कारण याशिवाय
मोठेपण येत नाही. मोठेपण म्हणजे ते दिव्य ज्ञान प्राप्त होत नाही. इथे अनुभव येतात साधकाला दीक्षा घेतल्याबरोबर आणि त्याची मोक्षमार्गाची वाटचाल होते. असं म्हटलेलं आहे, जंतोर पश्चिमतनो सती कर्मसाम्ये निश्चेष पाच पटल छिदुरान्निमेषात. दीक्षा मिळाल्यानंतर एका क्षणामध्ये ज्ञान प्राप्त. जंतोर अपश्चिमतनो, पश्चात देह मिळत नाही. सती कर्मसाम्ये, कर्मसाम्य दशा होते. निश्चेष पाच पटल छिदुरान्निमेषात, एका निमिषामध्ये क्षणामध्ये सगळे पाश दूर होतात. केव्हा? कल्याण देशिक कटाक्ष निरीक्षणेन करुणामय सद्गुरूची कृपादृष्टी होऊन शक्तिपात होताच तदा भवती शांभव वेद दीक्षा. तेव्हाही दीक्षा होते, शांभवी दीक्षा होते. बाकीचे मार्गामध्ये कसं आहे, सकाम उपासना केली मोक्ष मिळत नाही, ऐहिक सुख मिळतं. मोक्षाची उपासना केली ऐहिक सुख मिळत नाही. पण शास्त्रकार म्हणतात यत्रास्ति भोगो न च तत्र मोक्षः. जिथं भोग आहे तिथं मोक्ष नाही. यत्रास्ति भोगो न च तत्र मोक्षः, यत्रास्ति मोक्षो न च तत्र भोगः. श्री कुंडली साधन तत्पराणाम, जे योगमार्गाने कुंडली जागृत करतात, भोगश्च मोक्षश्च करस्थयेव. भोग आणि मोक्ष दोन्ही त्याच्या मुठीमध्ये आहेत. असा शक्तिपात ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकरता दिलेला आहे. असा दिव्य मार्ग आहे. त्याचं भाग्य आहे की या मार्गामध्ये येतात आणि स्वानुभूती घेत असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण, आमचे दादा गुरु गुळवणी महाराज म्हणायचे, ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीत शक्तिपातच सांगितलेला आहे आणि आत्मानुभूतीच सांगितलेलं आहे. पहा, त्यात कुठल्या देवाचं वर्णन नाही, कारण देव तुम्हीच आहात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. कुणाला नमस्कार आहे? त्याला म्हणतात तू गणपती आहेस, देवा तूची गणेशू. गणपतीला नमस्कार नाही, आत्मस्वरूपाला नमस्कार आहे. ते या मार्गाने सहज प्राप्त होता असा हा मार्ग आहे. महाराजांनी अतिशय सोप्या शब्दांमध्ये शक्तिपाताबद्दल अतिशय उत्कृष्ट विवेचन केलेलं आहे. आणि जोपर्यंत मीला विसरत नाही त्याच्याबद्दलचा एक सुंदर शेर महाराजांनी आपल्याला सांगितला. 150 वरनं अधिक ठिकाणी पुण्यक्षेत्री महाराजांचे भागवत कथा महाराजांनी प्रवचन दिलेले आहेत, प्रतिपादित केलेले आहेत. मला महाराजांना असा प्रश्न विचारायचा आहे की सर्व आमच्या विश्वशांती दर्शन चॅनलच्या सगळ्या व्ह्युअर्स करता, रसिकांकरता, की भागवतामधनं नेमकं काय घ्यायचं आहे याच्याविषयी महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. भागवत हा ग्रंथ सगळ्या पुराणामध्ये श्रेष्ठ मानला गेला आहे. 18 पुराणांनी 18 पुराण व्यासांनी सांगितले, पण त्यांच्या मनाला समाधान तेव्हा झालं जेव्हा भागवत सांगितलं. 17 पुराण सांगून झालं नव्हतं. आता ग्रंथामध्ये आहे तरी काय? तर या ग्रंथामध्ये केवळ भक्ती आहे. पहिला मुद्दा भक्ती. भक्त्या भागवतम कुर्यात. भागवत केवळ भक्तीने करायचं, यात तर्क नाही ठेवायचा. पहिला मुद्दा झाला. कारण बाकीचे ग्रंथ वाचल्यामुळं माणसाच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो, पण सगळ्या भ्रमाचं निराकरण करणारा ग्रंथ आहे श्रीमद भागवत. न भागवतात परम शास्त्रम. सगळे शास्त्राचा अभ्यास केल्यापेक्षा केवळ एक भागवत ग्रंथाचं वाचन केलं तर सगळे शास्त्र आपोआप त्याला कळायला लागतील. एवढं भागवतामध्ये शास्त्र आहे. एवढंच नव्हे तर मानवाच्या, अखिल मानवाच्या जीवनाचा कल्याणाचे प्रश्न त्यात आहेत. त्यात राजा परिषदेला मृत्यू जेव्हा कळाला तेव्हा त्यांनी 2 प्रश्न विचारले आहेत की यावत जीव मनुष्याने कसं जगावं. त्याला म्हणतात आर्ट ऑफ लिव्हिंग. भागवत ग्रंथ कसं जगावं आणि कसं मरावं हेही शिकवतं. जगामध्ये सगळे शास्त्र कसं जगावं हे सांगतात. सगळे तुमचे अर्थशास्त्र आहे, सायन्स आहे, विज्ञान, आणखी कोणते कोणते ग्रंथ आहेत ते सगळे तुम्ही कसं उत्तम जगू शकाल हे शिकवतात. पण कोणता ग्रंथ उत्तम कसं मरावं सांगतं का? कोणता ग्रंथ आहे उत्तम मरण्याकरता? आणि वीर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी. वीराची परीक्षा रणांगणात होते आणि संतांची परीक्षा मरणात होते. त्याचा मृत्यू साधला त्याचं जीवन साधलं, त्याचा मृत्यू बिघडला त्याचं जीवन बिघडलं. म्हणून भागवत कसं जगावं आणि कसं मरावं हे सांगतं. आणि राजा परिषदेचा 7 दिवसामध्ये उद्धार झाला म्हणजे मृत्यू सुधारणारा उत्तम ग्रंथ आहे. आता कसं जगावं? जेवढी उदाहरणं आहेत. रंतीदेवाचं चरित्र आहे, एका राजाचं चरित्र, राजाने कसं जगावं. सुदामदेवाचं चरित्र आहे. समाजामध्ये सगळीच काही आर्थिक स्थिती चांगली नाही आहे प्रत्येकाची, पण सुदामदेवासारखा व्यक्ती सुद्धा किती उत्तम जगू शकतो, आहे त्या स्थितीत कसा समाधान मानू शकतो. जीवनामध्ये समाधान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण भागवतातल्या ज्या ज्या कथा आहेत
ते माणसाला प्रबोधक आहेत. लोकांना वाटतं भागवत म्हणजे काय केवळ कथा आहेत, नाही आहे. भागवताच्या प्रत्येक कथेच्या मागे रहस्य आहे. त्यातली नावं, त्यातली व्यक्ती, त्यातली अवस्था. भागवतामध्ये जेवढी नावं आहेत तेवढी परमहंसाची चरित्र आहेत. परमहंस्याम संहितायाम असं म्हटलेलं आहे. परमहंसाची संहिता हे श्रीमद भागवत आहे. आणि अखिल मानवाच्या कल्याणाकरता विश्वबंधुत्व हा जो विषय आपला भागवतामध्ये, विश्वबंधुत्व अनायास साधून जातं. म्हणजे तिथे भागवतामध्ये शत्रू जरी असला तरी त्याला आपलंसं कसं करावं हा सांगणारा हा भागवत ग्रंथ आहे. विश्वबंधुत्वाचा संकल्प त्या भागवताच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. पण भागवत हे सर्वांनी चिंतन करावा, सर्वांनी वाचावा. ज्याला भगवंतांनी देणगी दिली आहे त्यांनी सांगावा आणि समाजाला एकत्र आणावं. कारण एका भागवतामध्ये शेकडो हजारो लोक येतात, ऐकतात. तर त्यांच्यामध्ये ही प्रेरणा भागवताची निर्माण करावी. समाज कल्याणाकरता, समाजाच्या उद्धाराकरता आणि विश्वबंधुत्वाची प्राप्ती करण्याकरता हा भागवत ग्रंथ खरोखर श्रेष्ठ आहे. भागवतामध्ये प्रत्येक कथा जी आहे ती मानवाच्या बोधाचीच आहे. आता भागवत याचे 7 अर्थ होतात. विद्यावताम भागवते परीक्षा. विद्वानाची परीक्षा भागवतात होते. केवळ कथा सांगू नये भागवत सांगतात. परंतु ग्रंथे, स्कंधे, प्रकरणे, अध्याये, अक्षरे, पदे 7 अर्थ निघतात. ग्रंथाचा अर्थ तोच प्रकरणाचा अर्थ असला पाहिजे, विसंगत असता कामा नये. तोच अध्यायाचा, तो श्लोकाचा, तोच अक्षराचा. 7 अक्षरे एक आले तर त्याला भागवत समजतात. अशा अर्थ निघतात. आता साधी एक कथा आहे, उत्तानपादाची कथा आहे. लोक म्हणतात उत्तानपाद राजा होता, सुनीती, सुरुची या 2 पत्नी होत्या, त्यांना ध्रुव जन्माला, ऐकायला उत्तम जन्माला. कथा सांगतात सगळे. पण आम्ही काय घ्यायचं आहे? कुणाची कथा आहे, कुणा आम्हाला काय लाभ होणार आहे, आमच्या जीवनाशी काय संबंध आहे, याचा विचार करण्याकरता त्यातले भाव सांगायचे. उत्तानपाद. उत्तानपाद राजा झाला, ती गोष्ट संपली. पण उत्तानपाद म्हणजे प्रत्येक जीव हा उत्तानपाद आहे. आईच्या पोटामध्ये प्रत्येकाचे पाय वर असतात, उलट असतं, डोकं खाली असतं आणि पाय वर असतात. हाच उत्तानपाद. आता त्या राजाला 2 पत्नी आहेत, सुनीती आणि सुरुची. या जीवात्म्याला 2 मार्ग आहेत, नीती आणि रुची. सुनीती आवडती, सुरुची आवडती. या जीवात्म्याला रुची आवडते, नीती आवडत नाही. ही आपलीच कथा आहे. पण नीतीचा जो मुलगा आहे तो ध्रुव आहे, सुनीतीचा मुलगा ध्रुव आहे आणि रुचीचा मुलगा उत्तम आहे. आता कथेत कशी विसंगती होते? उत्तम म्हणला की काय, वा छान आहे, मग काय बिघडलं आमचं? जर रुचीचा मुलगा उत्तम असेल तर बिघडलं काय? नाही आहे. आता उत्तमचा अर्थ कसा निघतो हे पहा. तम म्हणजे अंधार. मराठीमध्ये शब्द आहेत उत्सव. उत म्हणजे ईश्वर, सव म्हणजे प्राकट्य. ईश्वराचं प्राकट्य, आनंदाचं प्राकट्य तो उत्सव. उच्छिष्ट. उच्छिष्ट म्हणजे उत म्हणजे ईश्वर आणि त्याला नैवेद्य दाखवल्यानंतर जे शेष राहतं उच्छिष्ट. उच्छिष्ट म्हणजे उष्ट म्हणतो आपण मराठीमध्ये, पण उच्छिष्ट म्हणजे ईश्वराला नैवेद्य दाखवून जे उरतं ते उच्छिष्ट आहे. त्याचं उत्तम. उत म्हणजे ईश्वर आणि तम म्हणजे अंधार. ईश्वराविषयीचा अंधार म्हणजे अज्ञान. रुचीचं फळ अज्ञान आहे, नीतीचं फळ ध्रुव म्हणजे शाश्वत आहे, अविनाशी. अशा प्रत्येक कथेमध्ये अर्थ आहेत. म्हणून विद्यावताम भागवते परीक्षा. विद्वानाची परीक्षा भागवतात का होते? तर केवळ कथा नाही आहेत, त्या प्रत्येक कथेच्या मागे खूप रहस्य दडलेलं आहे. भगवंतांनी लीला केल्या, माती खाल्ली, आईने विचारलं खाल्ली का? नाही म्हणाले, म्हणजे खोटं बोलले. खोटं बोलणारा देव असतो आमचा? नाही आहे. तर ती कथा पूर्ण न समजल्यामुळं त्यांनी माती खाल्ली होती का, खाल्ली असेल नाही का म्हणाले, की माती खाल्ली नव्हती. हे सगळे रहस्य भागवतात कळतात. आणि ते जेव्हा कळतील, कारण भागवत 3 भाषेत लिहिलं आहे. समाधी भाषा, लौकिक भाषा आणि परमत भाषा. 3 भाषेचा प्रयोग आहे भागवतामध्ये. समाधी भाषा कोणती? आता व्यास महर्षी वेदाचे विभागणी करणार आहेत, एवढे ज्ञानी आहेत. आणि जेव्हा नारदांनी सांगितलं की भक्तीने प्राप्त होतं, ते म्हणजे मी वेदज्ञ आहे, भक्तीने काय होणार आहे नुसत्या? म्हणून त्यांना थोडं वाटलं मनामध्ये आणि ते समाधीत बसले. आणि समाधीमध्ये त्यांना जी दर्शनं झाली ती त्यांनी समाधी भाषेत लिहिली. बाकी व्यवहार भाषा, कथा सांगताना जी भाषा वापरतो ती व्यवहार भाषा आहे. आणि परमत भाषा एकाने दुसऱ्याला सांगितली, त्यांचं मत आहे, म्हणून ते परमत भाषा. अशा 3 भाषेत भागवत आहे. अखिल मानवाच्या जीवनाचं कल्याण करणारा ग्रंथ भागवत आहे. म्हणून काय व्यासाने वारंवार सांगितलंय, श्लोकार्धम श्लोक पादंबा. जो श्लोक किंवा अर्धा श्लोक वाचतो त्याला
नित्यम पुण्यम वापनोती राजसूय अश्वमेधयो हो, त्याला रोज अश्वमेध आणि राजसूय यज्ञाच्या फलाची प्राप्ती होते. याचा अर्थ तुमचं जीवन सुखी होतं. हा जीवनाचा आणि जीवनोपरांत पुढच्या मार्ग सुधारणारा असा हा ग्रंथ आहे. गीता भागवत, बऱ्याच संतांच्या अभंगात येतं गीता भागवत. हे दोन्ही ग्रंथ मानवाच्या कल्याणाकरता आहेत. श्रोते हो, विश्वशांती दर्शन चॅनल आपल्या या मागे आहे विश्व दर्शन देवता मंदिर आणि प्राध्यापक डॉक्टर विश्वधर्मी विश्वनाथ कराड यांनी उभारलेलं सरस्वती मंदिर. तेही सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर, जिथे व्यासांनी भागवत सांगितलं. महाराज त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि मला महाराजांना हे विचारायचं की महाराज त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट सरस्वती मंदिर आमच्या कराड सरांनी बांधलेलं आहे. त्याबद्दल, त्या व्यास गुंफेबद्दल, त्या सरस्वती मंदिराबद्दल आपण काही बोलावं अशी मी आपल्याला विनंती करतो. बदरीवन हे रुद्रभूमीमध्ये असलेलं विष्णूचं स्थान आहे. संपूर्ण हिमालय ही रुद्राची भूमी, विष्णूची नव्हती. पण विष्णूने का बालकाचं रूप धारण केलं, तिथं जाऊन रडत बसले. शंकर विरक्त आहेत, कुणी रडा कुणी हसा, मला काही देणं घेणं नाही. पण पार्वती आई आहे, जगन्माता आहे. ते म्हणले अहो बाळ रडतंय ना, ते म्हणले तिकडे बघू नको, चल नाना नाटकी आहे, नाना नाटक सूत्रधारी आहे, इकडे बघू नको. पण पार्वती आईच ठरली ना शेवटी. आईचं हृदय वेगळं असतं. नाही म्हणले ते बाळाला रडलेलं मला आवडत नाही, मी घेते, बघ म्हणले, ही पुढे तुला त्रास देईल. पार्वतीने घेतलं आणि आपल्या जवळ ठेवलं. होता होता ते बाळ मोठं झालं. पण म्हणले की मला इथं जागा पाहिजे. आणि ती जागा म्हणजे बद्रीवन. विष्णूने ती जागा केली म्हणजे विष्णू स्थान झालं तिथं, असं बद्रीच. पण नरनारायण, आता त्याबद्दल क्षेत्राबद्दल विचारलंय. आजही नरनारायण तपश्चर्या करतायत. 2 पर्वत आहेत तिथं, त्याच्यामध्ये बद्रीचं मंदिर आहे. ते नरनारायण अखिल मानवाच्या कल्याणाकरता तप करतायत. त्यांना त्यांचं काही हित करायचं नाही, पण अखिल मानवाच्या, अखिल जगाच्या कल्याणाकरता ते तप करतायत. आणि तिथे बद्रीच आहे, तिथे पण देवतामध्ये नरनारायण आहेत. आणि त्या ठिकाणी भगवान व्यासमुनी, व्यासो नारायण साक्षात विष्णूचे अवतार, ते तिथे तपश्चर्या करायचे. आणि करत असताना 17 पुराण लिहिली, 1,00,000 श्लोकाचा महाभारत लिहिलाय, वेदाची विभागणी केली आहे. एवढे प्रकांड विद्वान असणारे व्यास, त्यांचं मन असंतुष्ट आहे, असंतुष्ट आहे, समाधान नाही, कुठेतरी कमी आहे असा विचार करताना देवर्षी नारद आले. नारदाने सांगितलं व्यासमुनी तुम्ही बरंच काही लिहिलंय, इतिहास लिहिलाय, पण या सगळ्यांचा मूळ आधार जो भगवान कृष्ण आहे त्याचं बालचरित्र वर्णन नाही केलं, प्रेमाने चरित्र वर्णन नाही केलं. महाभारतामध्ये कृष्णचरित्र आहे, अन्य ग्रंथामध्ये आहे, पण भगवंताच्या बाललीला प्रेमाने वर्णन नाही केल्या, त्या करा. म्हणून त्यांनी नारदाने स्वतः आपलं चरित्र सांगितलेलं आहे. मी दासीपुत्र होतो आणि पुढच्या जन्मात ब्रह्मर्षी कसा झालो, देवर्षी कसा झालो, सगळं चरित्र सांगितलं. त्याचा प्रभाव म्हणून व्यासाने लिहिलं. ती जागा ती आहे. व्यासगुफा म्हणतो आपण त्याला. म्हणजे बद्री क्षेत्रातून आपण माणा गावाला जातो. माणा हे मणिभद्रनगर, आजही तिथं सुंदर मंदिर आहे. असं म्हणतात की जे मणिभद्राचं दर्शन घेतात त्यांना कधी आयुष्यामध्ये दारिद्र्य येत नाही, एवढं महत्त्व आहे त्या मणिभद्राचं. तर तिथे व्यासानी भागवत लिहिताना गणेशाने लिहिलंय. लिहिताना लेखक तो झाला गणेश. तो एक सुंदर भाग आहे की जेव्हा व्यासाने सांगितलं की मला लिहिणारा कोणीतरी पाहिजे, देवाने म्हणले गणेशाला घ्या. गणेशाला जरा फील बरं वाटलं नाही हो की मी देवतांचा विद्येचा अधिपती असताना मला कारकून करतायत. म्हणून ते म्हणाले ठीक आहे मी लिहितो, पण लेखणी थांबता कामा नाही. तुम्ही एवढ्या गतीत सांगितलं पाहिजे की माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत सांगितलं पाहिजे. व्यास म्हणजे ठीक आहे, पण समजल्याशिवाय लिहायचं नाही. व्यासाने आड घातली, समजल्याशिवाय लिहायचं नाही. आणि लिहायला सुरुवात झाली. आता किती वेळ सांगणार, शेवटी मनुष्य व्यास देह आहे ना, उठावं लागतं, स्नान करावं लागतं, जेवावं लागतं. मग व्यास काय करायचे, एक असा श्लोक सांगून जायचे की येईपर्यंत गणपती डोकं खात बसायचा. असे 8,800 श्लोक महाभारतामध्ये आहेत. कूट श्लोक ज्याला म्हणतो, असे बरेच श्लोक आहेत. त्यातलं एक उदाहरण कसं असतो श्लोक म्हणजे कूट श्लोक, तेही सांगून जातो. खचरस्य सुतस्य सुतो खचरहा, खचरस्य सुतस्य सुतो खचरहा, माता खचरी न पिता खचरहा, खचरस्य सुतो न हतो खचरहा, रुदती खचरी क्वगत खचरहा. तर असे कूट श्लोक आहेत.
आणि त्यामुळे गणपती थांबायचा. अशा प्रकारे गणपतीने लिहिलं आणि व्यासांनी सांगितलं. ग्रंथ झाला लिहून, पण प्रकाशन कोण करणार? म्हणून व्यासाने विचार केला योग्य व्यक्तीला प्रकाशन द्यावं आणि शुकदेवाला सांगितलं. आणि शुकदेवानी तो प्रसंग मोठा आहे, मग शुकदेवाने अभ्यास केला आणि भागवत त्यांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे. निर्गुणोपासक असणारे शुकाचार्य ते सुद्धा भागवतावर मोहित झाले. निर्गुणोपासना करणारे शुकाचार्य जन्मताच टिकून गेलेले त्यांनी भागवताचा अभ्यास केला आणि पहिलं भागवत शुकदेवाने शुकतालला सांगितलेलं आहे. गंगेच्या केदारी परिस्थिती बसलेले 7 दिवसात त्याचा उद्धार केला. पहिलं भागवत शुकतालला, दुसरं भागवत झालं नैमिषारण्यामध्ये सूत महामुनींनी शौनकादिकाला सांगितलं आणि त्याच्यानंतर ते वर्णन आहे. तिसरं भागवत झालं हरिद्वारला आनंद घाटावर असं आहे. त्या आनंद घाटावर सुद्धा दुंदुकारी नावाचा पापी एका भागवतात उद्धरून गेला. शुद्धो विश्वशांती दर्शन चॅनलचे जनक आहेत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड. कराड सरांनी आज 13च्या वर संख्येमध्ये मंदिरं बांधलेली आहेत. त्यांच्या जन्मगावी रामेश्वर रुई या गावामध्ये राम रहीम मानवता सेतू असेल, गौतम बुद्ध विहार असेल आणि नुकतंच त्या तीर्थाचं नामकरण विश्वधर्मी मानवता तीर्थ असं त्याचं नामकरण केलेलं आहे. यासुद्धा विश्वदर्शन देवता परमपूज्य कर्वे गुरुजींच्या माध्यमातून प्रयागाकांच्या स्मृती प्रित्यर्थ हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. मला भाऊ महाराज नेठुरकर यांना असा प्रश्न विचारायचा आहे की सर, आपण कराड सरांना भेटला आहात, कराड सरांचं कार्य आपल्याला माहिती आहे. मला कराड सरांच्या कार्याबद्दल आपण आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. सगळ्यात पहिल्यांदा मला अभिमान वाटतो की आदरणीय विश्वनाथ कराड सर आणि मी एकाच गावातले, लातूर आणि लातूरहून रामेश्वर काही किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे एवढं मोठं प्रचंड कार्य करणारा व्यक्ती हा माझ्या तालुक्यातला, जिल्ह्यातला हा पहिला अभिमान मला आहे. कारण माणसं आला आला जीवजन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्याप उदंड केला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला, जसा आला तसा गेला अशा जीवनाला काही अर्थ नाही. मुहूर्तम ज्वलितम श्रेयो त्याचे धूमायितम चिरम. माणसाने मुहूर्तभर जगावं पण प्रखरपणे जगावं असं व्यक्तिमत्व आमचे विश्वनाथ कराड. विश्वनाथ कराड आता आमच्याच भागातले असल्यामुळे माहीत आहे. लहानपणी अत्यंत साधारण परिस्थिती, अक्कांनी जे कार्य केलंय त्यांनी त्यांना मोठं केलं आणि त्याचे साफल्य यांनी करून दाखवलं. आज जगामध्ये एक आदर्श असं कार्य त्यांचं वाखाणलं जातं. म्हणजे अनेक मोठे झाले, प्रत्येक विवेकानंदासारखे महान झाले, प्रत्येकाची भरारी मोठी आहे. तशीच विश्वनाथ म्हणजे आदरणीय विश्वनाथ कराड यांची सुद्धा भरारी आहे की स्वतःचा काही विचार न करता माझा उपयोग जगाला कसा होईल, मना चंदनाचे परित्वा झिजावे, चंदनासारखं झिजून जगताला कसा लाभ होईल असा विचार करून विश्वशांतीचा हा जो कार्यक्रम त्यांनी केलेला आहे त्यात विद्यार्थ्याचं शिक्षण आहे, अनेक कार्यक्रम चालतात. धार्मिक कार्यही विद्यापीठात बहुतेक एवढं होत नाही कुठं, जे या विद्यापीठात होतं की धार्मिक कृत्य अनेक विद्वानाला बोलवायचं, त्यांचे विचारधारा लोकांपर्यंत पोचवायची, हे प्रचंड कार्य आणि असे व्यक्तिमत्व समाजाला हे उपकारक ठरतात, कल्पवृक्षाखाली ठरतात. म्हणून माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक आदर आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी दैवत मानली जातात ज्ञानेश्वर आणि तुकाराम, त्यांच्याबद्दल नितांत श्रद्धा हे आमच्या आदरणीय कराड साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने हे कार्य घेऊन हे कार्य करतायत. आज MIT पुणे हे विश्वशांतीचा हा प्रकल्प हा खरोखरच इथे आल्यानंतर प्रत्येक मनुष्य रमतो असा हा कार्यक्रम. मी माझी भगवंताला प्रार्थना करतो की आदरणीय विश्वनाथ कराड यांना दीर्घायुष्य प्राप्त हो आणि त्यांच्याकडून असंच कार्य वाढत जाओ, अनेकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळो अशी भगवंताला प्रार्थना करतो. विश्वरूपाच्या ठिकाणी प्रार्थना करतो. कारण परमात्मा विश्वरूप म्हणजे चराचरामध्ये भरला आहे तो विश्वरूप आहे. सहस्रशीर्षम जे म्हणतो आपण त्याला, किंवा सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो व्रत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम असा चराचरामध्ये बसणारा परमात्मा, त्याचं हे प्रतीक, त्याचं हे स्वरूप, ते परमात्मा आदरणीय कराड साहेबांना दीर्घायुष्य देवो आणि असं कार्य वाढत जावो. आणि त्यांच्याच जवळ त्यांचे
दक्षिण हस्त, राईट हँड ज्याला म्हणतो आपण, ते आमचे डॉक्टर मिलिंद पांडे हेही तेच कार्य करतायत. माझा त्यांचा फार जुना संबंध आहे, पण कार्याच्या दृष्टीने मी त्रयस्थ व्यक्तीने जेव्हा पाहतो, मिलिंद पांडे हे सुद्धा एक व्यक्तिमत्व, अलौकिक व्यक्तिमत्व आहे. म्हणून त्यांनासुद्धा दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी, आरोग्य उत्तम राहावं अशी प्रार्थना करतो. श्रोतेहो, आज विश्व शांती गुंबदामध्ये आज आपण त्या कॅम्पसमध्ये आज आपण आलेलो आहोत. विश्वशांतीचा प्रचार प्रसार करण्याचं प्रमुख कार्य विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर करत आहेत. स्पिरिच्युअली ओरिएंटेड सायंटिफिक लॅबॉरेटरी असं भारतात नाही तर विदेशांमध्ये ज्याची चर्चा होते, अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा, टू प्रमोट द कल्चर ऑफ पीस इन द वर्ल्ड फॉर द पीस लव्हिंग होलिस्टिक ग्लोबल सोसायटी. न भूतो न भविष्यती असा बांधलेला वर्ल्ड पीस डोम, फर्स्ट टाइम इन द नोन ह्युमन हिस्ट्री असं त्याला म्हटलेलं आहे. आज महाराजांनी जेव्हा हा डोम घडत होता तेव्हा महाराजांनी त्याला बघितलेलं आहे. आज याचं कार्य विश्वशांती गुंबदाचं घराघरात, नुकताच अमेरिकेमध्ये डॉक्टर विश्वनाथ कराडांना या वारकरी संप्रदायाच्या या उत्तम प्रेरणेमुळे माऊलींचं कार्य, तुकाराम महाराजांचं कार्य हे साता समुद्रा पलीकडे घेऊन गेल्यामुळे आणि तेही या अध्यात्मशास्त्राच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या द्वारा केल्यामुळे त्यांचा खूप मोठा सन्मान अमेरिकेत करण्यात आला. सर्व धर्म समभावाची ही प्रयोगशाळा आहे. मी महाराजांना विश्वशांती गुंबदाबद्दल आपण काही मार्गदर्शन करावं. सध्याच्या वर्तमान युगामध्ये जिकडे तिकडे पाहायला मिळतं भयान परिस्थिती होत चाललेली आहे. एक देश दुसऱ्या देशावर, दुसरा देश तिसऱ्या देशावर, परस्पराची आक्रमणं, परस्पराविषयी द्वेषभाव, यामुळे मनुष्य राहिला नाही असं वाटायला लागतं. अशा भयानक परिस्थितीमध्ये विश्वशांतीचा संदेश हा सगळ्यापर्यंत पोचला पाहिजे. जर नाही पोचला तर एक प्रलय निश्चित आहे. म्हणजे अणुयुद्ध होईल, काहीतरी होईल आणि मानव जातीचा विनाश होईल. हे होऊ नये याकरता आमच्या संतांनी जे प्रबोधन केले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. संत विश्वशांती सांगतात की चराचरामध्ये परमात्मा आहे हे पहा, आणि तरच विश्वशांती टिकून राहणार आहे. दुसऱ्या व्यक्तीला गौण लेखणं, दुसऱ्या धर्माला गौण लेखणं हे आपल्या धर्मात सांगितलेलं नाही. आपल्या धर्मात सांगितलेलं नाही. सनातन धर्मामध्ये सगळेच धर्म मान्य आहेत, सगळेच धर्म. आता धर्माची परिभाषा न समजल्यामुळं लोक आपसात मतभेद करतायत. धारयती सधर्मः, जो समाजाला धारण करतो, कुणी का असेना, समाजाला धारण करतो तो धर्म आहे. त्यात वैमनस्य नाही आहे. हे वैमनस्य काही लोकांच्या विकृत विचारामुळं हे असं होतं. पण धर्मामध्ये कुठलंच शत्रुत्व द्वेष नाही. पण होतं काय, एखादा मोठा व्यक्ती जो विचार मांडतो, समाजावर त्याचा पगडा पडतो, आम्ही त्याचे फॉलोअर होतो आणि आम्ही त्याच मार्गाने चालतो जो तो चालतो, आणि त्यामुळे शत्रुत्व, पंथ, यामुळं आपसा द्वेष भावना वाढतात. तर शेवटी जे वेदात सांगितलेलं आहे की एकम सत विपरा बहुधा वदंती, ट्रूथ इज वन, एकच सत्य आहे. कुठल्याही रूपाने म्हणा, नाना नावाने ओळखा, नाना रूपाने पहा, परंतु एकच सत्य आहे आणि ते सत्य म्हणजे चैतन्य. जोपर्यंत चैतन्य लोकांना कळणार नाही तोपर्यंत हे वैमनस्य राहणार. पण जेव्हा कळेल, आम्ही विचारतो कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल, आम्ही विचारतो तुझा धर्म काय, तो म्हणतो आमचा अमुक धर्म आहे. आम्ही म्हणतो नाही, तुझ्यातलं चैतन्य काढून बाजूला ठेव आणि सांग कोणता धर्म आहे. सांगता येईल? चैतन्य काढून बाजूला ठेवलं सांगता येणार नाही. पहिला धर्म कोणता झाला? चैतन्य. चैतन्य संपलं की संपलं. मग माझी कोणती धर्म आहे, कोणती उपासना आहे, सगळं बाजूला राहतं. पण प्रत्येकाचा पहिला धर्म आहे चैतन्य, आणि ते चैतन्य चराचरामध्ये आहे. चैतन्य नाही असा कुठलाही प्राणी नाही, मनुष्य तर नाहीच नाही, कुठलाही प्राणी, कुठलाही जीव, कुठलाही जंतू त्यामध्ये चैतन्य नाही असं नाही. म्हणून अखिल विश्वामध्ये चैतन्याची ओळख व्हावी, हाच विश्वशांतीचा मार्ग आहे. मग चैतन्य हा धर्म मानायचा पहिला. बाकी उपासनेच्या पद्धती आहेत. कुणी या देवाला बसतं, कुणी त्या देवाला बसतं, कुणी आकाशातल्या देवाला बसतं. हे सगळे त्यांच्या त्यांच्या पद्धती आहेत. पण हे काही धर्म नव्हे.
उपासनेच्या पद्धती आहेत, पंथ आहेत, पण शेवटी सगळ्यांचा धर्म हा चैतन्य आहे. आणि तो चैतन्य धर्म ज्ञानेश्वरांनी जगाला सांगितलेला आहे. तुकाराम महाराजांनी आत्ता मी अभंग सांगितला, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. एका व्यक्तीला पायावर मारलं, दुःख कोणाला आहे? आत्म्याला. आणि एका व्यक्तीला डोक्यावर मारलं, दुःख कोणाला आहे? आत्म्यालाच. तसं सर्वांतर्यामी असणारा परमात्मा, त्यालाच त्रास होतो. कोणाचाही द्वेष करा, कोणाची त्याला त्रास द्या, असा परमात्म्याची स्वरूपाची व्याप्ती कळाली, विश्वशांती व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्याची ही सुरुवात आहे, समजायला हरकत नाही. आणि होता होता हे कार्य होणार आहे. कोणीतरी असे महापुरुष आले पाहिजेत समाजामध्ये, आणि त्याने हे कार्य केलंच पाहिजे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. असे महापुरुष येत असतात. आणि ईश्वरत्व काय? ईश्वर म्हणजे काही वेगळा असतो काय? आमच्यामध्येच आहे. धर्मसंस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार झाले, असं ती पुढे होणारं नेमस्त आहे. आपला हा धर्म टिकवण्याकरता परमात्मा कुठल्या ना कुठल्या रूपाने येत असतो, किंवा कुणाला पाठवत असतो, आणि त्यांच्याकडे हे कार्य अव्याहत करून घेत असतो. असं हे कार्य अव्याहत चालू आहे, आणि चालत राहावं विश्वशांतीचं. विश्वशांती जर टिकली तर माणसंही टिकतील, समाज टिकेल, राष्ट्र टिकेल, आणि विश्व टिकेल. डॉक्टर विश्वनाथ कराडांच्या कार्याबद्दल खूप मोठी म्हणजे प्रशंसा वाटेल, पण योग्यता जिथं असेल तिथं बोलणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांची योग्यता आहे, ज्यांची पात्रता आहे, ज्यांचं कार्य आहे, त्या कार्याबद्दल निश्चितच बोलावं लागतं. हीच भगवंताची स्तुती आहे, असं माझं मत आहे. महाराज, आज आपली उपस्थिती या विश्वशांती दर्शन देवतेच्या माध्यमातून सगळ्या जगापर्यंत आपले बोल, आपली वाणी, आपल्या वाणीतनं मिळालेला अमृतबोध, ज्ञानबोध हा सगळ्या समाजापर्यंत पोचणार आहे. मी आपणाला प्रणाम करतो, वंदन करतो, नमस्कार करतो. आपण या ठिकाणी आलात सगळ्यांच्या वतीने. परम आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर, आमचं सर्व MIT परिवार, MIT कुटुंबीय यांच्या वतीने धन्यवाद देतो. आणि खरं आभार व्यक्त करायचे नाहीत. तुम्ही इतकं सुंदर बोललात की एक मराठी कवी असा म्हणतो की आभाराचे भार कशाला, हे शब्दांचे हार कशाला, या हृदयात झालाय घर, या घराला दार कशाला. मी आपणाच्या प्रति विनंती करतो, निवेदन करतो की या पुढे देखील आपण नेहमी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करावं, आणि संपूर्ण समाजाला, संपूर्ण या विश्वशांतीच्या परिवाराला आपण एक दिशा द्यावी. खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.